हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 16वा, ओवी क्रमांक 65. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. येथे श्री ज्ञानेश्वर माऊली हरी नामजपाची, नामसाधनेची, नामस्मरणाची महती सांगत आहेत. हरिनामाने अत्युच्च सर्वोत्तम अशी अध्यात्मातील अंतिम तुरीय अवस्था प्राप्त होते. केवळ हरिनाम साधनेमुळे हे असे होते याचे कारण सांगताना श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. हरिनामामुळे धर्म आपोआप पाळला जातो. धर्म म्हणजे काय ते सांगताना योगाधिराज पातंजलींनी अष्टांग योगात 5 यम सांगितले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 यम म्हणजे धर्म सांगितले आहेत. ह्या 5 यमांचे आचरण म्हणजे धर्मपालन असे समजावे. नामजपामुळे या यमधर्मांचे पालन सहजच होते, कारण नामस्मरणाने सर्वांभूती तो एकच एक श्रीहरी प्रत्ययास येतो. मग येथे अधर्म पालन होणे निव्वळ असंभव असते. हरिनामामुळे बुद्धी परमात्म सन्मुख होते. बुद्धीने ते परमतत्व जाणले जाते. येथे ज्ञानयोग साध्य होतो. सांख्ययोग साध्य झाला की आपोआपच कर्मयोग आणि भक्तियोग प्राप्त होतो. नरदेहाचा अंतिम उद्देश आत्मप्राप्ती हाच एकमेव आहे याचे आकलन होणे हे मानवाच्या बुद्धीचे सर्वात उच्च वैभव असते. ते नामस्मरणाने साध्य होते. हरिनामामुळे सिद्धी प्राप्त होतात. तुरीय अवस्था प्राप्त होते. ही सर्वात उच्च सिद्धी असते. त्यात इतर सर्व सिद्धी आपोआपच अंतर्भूत असतात, कारण तुरीय अवस्था प्राप्त झाली की आणखी काही प्राप्त व्हायचे शिल्लक राहत नाही. हरिपाठामुळे सिद्धी बुद्धी धर्म यांची योग्य प्रकारे प्राप्ती झाल्यामुळे फलित काय मिळते ते श्री ज्ञानेश्वर माऊली येथे सांगत आहेत. प्रपंची निवाले साधू संगे. साधू संत सज्जन यांच्या सत्संगामुळे हरिपाठाची गोडी लागते. त्या नामस्मरणामुळे तुरीय अवस्था प्राप्त होते, आत्मप्राप्ती होते आणि योगी भौतिक प्रपंचाचा हा भवसागर पार करून योगधामी प्रविष्ट होतो, मुक्त होतो. हरि ओम.